गढ़चिरौली को माओवाद के लिए जाना जाता था और गढ़चिरौली का जिक्र जब होता था तो लोग माओवाद की बात करते थे। हमारे यहाँ पर तो हमारे प्रशासन में किसी को सजा देनी है तो इसको गढ़चिरौली भेजो बोलते थे। दिल से देश तक सपनों की उड़ान तक एक आणि या गडचिरोली जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जे करतायत ते लॉयड्सचे श्री प्रभाकरन आणि उपस्थित सर्व या लॉयड्स कंपनीचे मी कामगार म्हणणार नाही, सर्व भागीदार, कारण आपण शेअर होल्डर देखील आहात, आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, की जे स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं होतं गडचिरोलीला स्टील हब ऑफ इंडिया बनवण्याचं, त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडे आपण निघालेलो आहोत। त्यावेळी 2016 साली आपण मायनिंगची परवानगी देऊन अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या। माओवाद्यांची अडचण होती, कायदा सुव्यवस्थेची अडचण होती, पण तशातच लॉयड कंपनीने आणि विशेषतः श्री प्रभाकरनजी यांनी हिमतीने पाऊल ठेवलं आणि सांगितलं की आपण आम्हाला संरक्षण द्या आणि आम्ही इथलं चित्र बदलवून दाखवू। मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की प्रभाकरनजी, आपल्याला गडचिरोलीमध्ये मायनिंग सुरू करायचं आहे, पण माझी एक अट आहे, गडचिरोलीचा उपयोग हा वसाहतीसारखा होता कामा नये। इथे मायनिंग करायचं आणि देशभरात उद्योग चालवायचे, इथल्या लोकांना गाड्यांचं प्रदूषण सहन करायला लावायचं आणि रोजगार मात्र अन्यत्र द्यायचा, हे चालणार नाही। याच ठिकाणी आपल्याला ही सगळी स्टीलची इकोसिस्टीम उभी करावी लागेल आणि त्यातनं इथल्या स्थानिकांना रोजगार तुम्ही देणार असाल तर तुम्हाला सगळं सपोर्ट करण्याकरता मी तयार आहे। आणि त्यांनी मला त्या ठिकाणी शब्द दिला। आज बघता बघता आपण जेव्हा 2025 मध्ये आलेलो आहोत, त्यावेळी या कंपनीची प्रगती आणि इथल्या लोकांची प्रगती ही लक्षणीय झाली आहे। आज 14,000 तरुण तरुणी आपल्या गडचिरोलीचे ज्या एका कंपनीमध्ये या ठिकाणी काम करत आहेत, त्यांच्या हाताला काम मिळालेलं आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि मी त्यांचं अभिनंदन करतो की सर्वात जास्त प्रदूषण झालं असतं स्लरीच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये, त्यांनी त्या ठिकाणी 80 किलोमीटरची स्लरी पाईपलाईन टाकली आणि त्यामुळे कुठलंही प्रदूषण न होता ही स्लरी त्या ठिकाणी येणार आहे। आपले जे कामगार आहेत त्या कामगारांना भागधारक करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांना शेअर सर्टिफिकेट दिले। मी माझ्या मागच्याही भाषणात सांगितलं, आज या शेअर सर्टिफिकेटची व्हॅल्यू तुम्हाला समजत नाही, पण 10 वर्षानंतर हे शेअर सर्टिफिकेट असे असणार आहे की जसं तुम्ही 10 वर्षापूर्वी एखादी जमीन घेतली आणि 10 वर्षानंतर ती जमीन जर शहरामध्ये आली तर त्या जमिनीचा जसा भाव असतो तसं या शेअर सर्टिफिकेटचा भाव तुम्हाला मिळणार आहे। आज बघा, या लॉयड कंपनीने आमचे जे पूर्वाश्रमीचे माओवादी आहेत ज्यांनी बंदूक टाकली, आज त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे। आणि मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्या दिवशी त्यांचं लग्न देखील या ठिकाणी लागलं आणि त्यांना नोकरी देखील मिळाली आणि त्यांचंही जीवन हे बदललेलं आहे। पण कुठलंही प्रदूषण या ठिकाणी होणार नाही। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही एक अजून निर्णय
गडचिरोली हा आपला जिल्हा आज महाराष्ट्रातला सगळ्यात हिरवा जिल्हा आहे, सगळ्यात ग्रीन जिल्हा आहे. गडचिरोलीचं ट्री कव्हर वाढेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक अशा प्रकारचं काम होईल. आणि म्हणून मी प्रभाकरन यांना अशी विनंती केली होती की राजामुंद्री या ठिकाणच्या ज्या नर्सरी आहेत या देशभरात फेमस आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडनं तिथलं वृक्ष किंवा तिथलं सॅपलिंग आणलं जातं. याचं कारण या ठिकाणी 3 वर्ष 5 वर्ष मोठी वृक्ष देखील मिळतात आणि जगण्याचं प्रमाण 90-95% आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्याकरता तर इथनं आणाच, पण तशीच त्या लोकांशी बोलून तशीच नर्सरी हे आपल्या गडचिरोलीमध्ये तयार करा. आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आता त्यांनी ज्याची घोषणा केली सेकंडरी स्टील प्लांट हे देखील या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे निश्चितपणे जे स्टील क्लस्टर आहे हे या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि आपलं स्वप्नही तेच आहे. प्रभाकरन जे म्हणाले आपल्याला ग्रीन स्टील बनवायचं आहे. पुढच्या काळामध्ये प्रयत्न हा आहे की संपूर्ण या प्रक्रियेमध्ये आपल्याला गॅस कसा वापरता येईल, कोळसा कसा कमी करता येईल किंवा कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टी याचा कमीत कमी वापर करून आपल्याला हे सगळं ग्रीन कसं करता येईल असा आपला प्रयत्न आहे. आणि त्याचसोबत स्टीलपेक्षा उत्तम आणि कमी किमतीचं म्हणजे किमतीत कमी पण दर्जात उत्तम अशा प्रकारचं स्टील हे आमच्या गडचिरोलीत कसं तयार होईल हाच आपला प्रयत्न आहे. आणि ते शिवधनुष्य पेलायचा निर्णय या ठिकाणी प्रभाकरन यांनी घेतलाय. मी प्रभाकरन तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहू. आणि हे जे काही काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे चीनला मागे टाकायचं, याच्यामध्ये अख्खा गडचिरोली जिल्हा आणि सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि आपण हे निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवू हा मला विश्वास आहे. तुम्ही बघा ज्या लोकांचं कल्याण या ठिकाणी होत आहे, कोण आहेत ते लोक? दलित आहेत, आदिवासी आहेत, ओबीसी आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून हे परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. तुमचा साथ आम्हाला हवा